आता राज ठाकरे यांच्या पक्षाविषयी मी काय फार सांगू शकत नाही, पण त्यांचा पक्ष सुद्धा त्यांचा मित्र पक्षच आहे आणि त्यांची ध्येय धोरणं काय असावी ते सुद्धा दिल्लीतूनच ठरतं. साहेब, तुम्ही काल म्हणालात होता की अमित शहा आणि एकनाथ शिंदेची भेट झाली, त्यावेळेला काय ठरलं हे सगळं मला माहिती काल सुद्धा कालच्या बैठकीत काय ठरलं, आमरसपूर्वी बैठकीत, ते सुद्धा मी सांगू शकतो आणि ते तसंच्या तसं असेल. एकनाथ शिंदे यांच्या जवळचा व्यक्ती तुम्हाला हे सगळं सांगताय की आणखी कुणी? माझ्या कानातून कोणतरी सांगतं आणि विश्वासानं सांग, त्यात चुकीचं काय? ते तुमच्यापर्यंत कधी कधी येतं ना, योग्य वेळी येतं ते. चैत्यभूमीवर खरं तर अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा झाली नाही, त्याच्यामुळे चर्चा रंगली की अजितदादा काल गमतीत असं म्हणाले की आता प्रत्येक ठिकाणी 2-2 मिनिटं तरी आम्ही दोघं संवाद साधणार, म्हणजे ह्या चर्चा होणार नाही. मग ठीक आहे, साधा ना, राजकारणात संवाद असायलाच पाहिजे. पण अजित पवार यांची तक्रार घेऊन अमित शहाकडे, म्हणजे त्यांच्या पक्षप्रमुखांकडे स्वतः एकनाथ शिंदे गेले होते, हे पण विसरता येत नाही. ठीक आहे, चला. साहेब, उदय सामंत असं म्हटले की तुमच्या शिबिराने शिंदेच्या शिवसेनेवर म्हणा किंवा बाळासाहेबांच्या विचारावर जी शिवसेना चालते आहे शिंदेची, त्यावर काही परिणाम होणार नाही. त्या उदय सामंत विचारा, तुम्ही शिवसेनेत कधी आला होता? उदय सामंत विचारा, तुम्ही जे बाळासाहेब शिवसेना करताय, तुम्ही किती पक्ष बदलून आलात आणि मूळ शिवसेनेमध्ये म्हणजे आमच्या कधी आला होतात आणि का आला होतात? फार मोठा उदात्त हेतूने आला होतात का? महाराष्ट्र घडवण्यासाठी वगैरे नाही ना. तुम्ही व्यापारी आहात, तुम्ही पैसे कमवायला आलात.